आपण विविध तापांचा अभ्यास सुरू केला आहे. मागच्या वेळेस आपण आध्यात्मिक ताप पाहिला आणि आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या शरीराला होणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. कोणाला चुकलं नाही आहे, शरीराच्या ज्या व्याधी आहेत का होतात, कशामुळे होतात आपल्याला माहीत नाही, परंतु या सगळ्या व्याधींना आपल्याला तोंड द्यावं लागतं असा आपण मागच्या वेळेला अभ्यास केला. आज आपण अधिभौतिक तापाचा अभ्यास करणार. अधिभौतिक ताप म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे आपल्याला होणारा ताप. तोही आपल्याला काही टाळता येणारा नाही. आपलं कधी चुकलेलं असो नसो, कितीतरी वेळा आपल्याला असं वाटतं की माझी काही चूक नव्हती हो, पण तरी देखील मी रस्त्याने चांगली डाव्या बाजूनी चालले तर मागल्या वेळेला रिक्षावाल्याने मला धडक दिली. असं जे शरीराच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचा आपल्याला जो ताप होतो त्याला अधिभौतिक ताप असं समर्थांनी नाव दिलं आहे आणि त्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा. खूप मोठा समास आहे, जवळजवळ 85 ओव्या आहेत आणि पहिल्या 2-3 ओव्यांमध्ये ही व्याख्या समर्थांनी सांगितली आणि मग यादीच्या यादी दिली. पुन्हा आपल्यापुढे प्रश्न की समासामध्ये हे का सांगायचं आहे, यादी देण्याचं काय कारण, तर तुम्हाला मला भीती वाटावी म्हणून, हे सगळे रोग आपल्याला होतात की काय असं वाटावं म्हणून, तर तसं नाही. हे सगळे रोग ते आपल्याला होणार आहेत किंवा या सगळी संकट आपल्यावर येणार आहेत असं नाही आहे, पण अशासारख्या अनेक संकटांना अनेक माणसांना तोंड द्यावं लागतं. आणि मग असं जर आहे तर या सगळ्यातून बाजूला राहिला उपाय काय, तो पण आपल्याला विचार केला पाहिजे. तो समर्थाने सांगितला नाही आहे, पण दासबोधाचा तो उद्देश आहे. त्यामुळे समासाची ती यादी वाचताना आपण अभ्यास करताना मात्र हे असं अधिभौतिक ताप होतात याचं समर्थांचं असणारं निरीक्षण, समर्थांचा त्यावेळेचा असणारा अभ्यास, त्यांनी केलेलं चिंतन हे ऐकायचं. पण याच्यावरचा जो उपाय आहे त्या उपायाला आपण सुरुवात करायची, कारण हा होणारा जो ताप आहे तो ज्यामुळे होतोय त्याचं आपल्या हातात काहीच नाही. अगदी माणसाने माणसाला दिलेला त्रास, एखाद्याने आपला केलेला अकारण अपमान, तो सुद्धा आपण मनात धरून ठेवतो ना, आणि मग तो मनात धरून ठेवला की होतो त्रास कोणाला, ज्यांनी केलेला असतो तो केलाच निघून, त्याला काहीच नाही वाटलं, मला मात्र त्याचा त्रास झाला. हेच आपल्याला कळतं आहे तर ते आपण मनातनं कसं काढून टाकायचं आणि त्याच्यासाठी फक्त संत सहवास हा एकमेव उपाय आहे असं सगळे संत आपल्याला सांगतात, त्याचा विचार करायचा. आता या अधिभौतिक तापामध्ये आपण असं पाहिलं की म्हणजे आधी आध्यात्मिक ताप आधी सांगून टाकला, पण देहाच्या आत आधी जन्मदुःख सांगितलं, तर तेही देहाच्या आत होणारं. जन्माला येताना तो जो देह आहे तो बिचारा त्या आईच्या गर्भामध्ये कशा पद्धतीनं त्रास सहन करतो त्याचा विचार आपण केला आणि मग कशी दुःख भोगावी लागतात ते आपण आध्यात्मिक तापामध्ये पाहिले. ते आता देहाच्या बाहेरील जी परिस्थिती आहे तिचा आपल्याला विचार करायचा आहे. देहाच्या बाहेरच्या परिस्थितीमध्ये पण असंच समर्थ दुःखाचं वर्णन करतात. 2 कारणाने आपल्याला देहाच्या बाहेरच्या गोष्टींचं दुःख होतं. एक म्हणजे अचेतन दुःख कारण. अचेतन म्हणजे काय, तर समजा भूकंप झाला आणि आपल्याला काही क्षती पोचली किंवा बॉम्ब हल्ला झाला, पूर आला, वादळ आलं, निसर्ग, आता पंचमहाभूतांच्यामुळे आपल्याला जो काही त्रास सहन करावा लागला त्या दुःखाला अचेतन बाहेरचं, शरीराच्या बाहेर आहे पण शरीराच्या बाहेर असलं तरी पंचमहाभूतांमध्ये म्हणजे ती अचेतन असली आहे तर त्यांच्यावर आपल्याला ती दुःख भोगावी लागतात. नैसर्गिक संकट किंवा अगदी बॉम्ब हल्ला आहे किंवा आपण प्रवास करतो आहे आणि अपघात झाला आहे, अशा सगळ्या गोष्टीसुद्धा ह्या अचेतन दुःख कारणामुळे आपल्याला सहन करायला लागतात. दुसरी सचेतन पण असतात, म्हणजे सगळे जीव जंतू, पशु पक्षी, जनावर, हिंसू चालला किंवा समोर उघडणारा बैल आला आणि त्यातलं आपल्याला शिंदभर, तर काय करायचं. तर अशा ज्या सचेतन गोष्टी आहेत, म्हणजे सजीव आहेत, पशुपक्षी प्राणी आहेत किंवा माणूससुद्धा, त्या माणसामुळे सुद्धा आपल्याला होणारी दुःख आहे ती सचेतन दुःख आहे. त्यामुळे आज आपण अधिभौतिक दुःखांचा विचार करताना या दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहोत की ज्या गोष्टी आपल्याला काही आपण समोर दिसू शकत नाही. आपल्याला वादळ येणार आहे, आपल्या हातात नाही आहे, यायचं तर आता येणार. धो पाऊस नाही म्हणून आपण आता उष्णतेचा त्रास सहन करतो. पाऊस आला, धो 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 पडला की आपण तोही आपल्याला नको सहन, आपण त्याच्याबद्दल नाही करू. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत
निसर्गातून होणाऱ्या त्याच्यापासून होणारा त्रास. आता आपण महापुराचा तडाखा अनेकदा सोसला आहे, त्यामुळे त्याचं आपण आठवण दरवर्षी होते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अचेतन आणि माणसांनी, पशुपक्ष्यांनी, गुरुगुरांनी आपल्याला जर त्रास दिला असेल तर त्याचं जे दुःख आहे हे सचेतन दुःख, अशा 2 प्रकारचे दुःख. आणि एकूण साधारण 87 ओव्या आहेत. त्यातल्या पहिल्या 2-3 ओव्या आपण समर्थांनी जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येसाठी दिली आहे तसं म्हणूया. बाकी 85 ओव्यांमधून समर्थांनी बरी मोठी यादी दिली आहे. समोर ठेवलेली यादी मिळाला वेळ तर आपण त्या यादीचा विचार करू, पण या यादीतून नेमकं समर्थांना काय सांगायचं आहे त्याचा आपण विचार करू. नुसती यादी देणं हा की समर्थांचा तसं पाहायला गेलं तर 350 वर्षापूर्वी समर्थांनी यादी केली. गेल्या 350 वर्षामध्ये याच्यात आणखी 350 भर घातले अशी परिस्थिती आपली झालेली आहे की ज्या वेळेला समर्थांच्या वेळेला जे रोग नव्हते त्या बाहेरच्या गोष्टींचा हा त्रास आपल्याला नव्हता. तर आता किती प्रकारचे ताप वाढले. डेंग्यू ताप काही समर्थांच्या वेळेला नव्हता, पण आता आला ना. करोना काही त्यांच्या वेळेला नव्हता, आता येऊन गेला ना. तर असेच की भर पडले म्हणताय, ही सगळी भर जर गेल्या 350 वर्षामध्ये लक्षात घेतली तर आपण सुधारणा तर नाहीच केली. त्या तापातून बाहेर पडण्याचा जो काही प्रयत्न आपला आहे तोही काही म्हणावा तसा नाही आहे, उलट भरच घातली असं आपल्या लक्षात येईल. एकूण हे सगळं असं अकल्पित वाटणारं किंवा गिनती पण करता न येणारं असं सगळं मोजमाप न करता येणारं अशा या सगळ्याची यादी समोर आपल्याला देतात. इतकी दुःख माणूस बिचारा सहन करतो, इतकी दुःख माणसाला होतं. म्हणजे समर्थांचं एकीकडे व्यवहार ज्ञान पण आपल्या लक्षात येतं आणि निरीक्षण शक्ती हे जे काही 12 वर्ष त्यांनी देशभ्रमण केलं त्याप्रमाणे अशा काळामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा नक्कीच जवळून अभ्यास केला असणार. समासाच्या सुरुवातीला या अधिभौतिक तापाबद्दलची एक व्याख्या, जशी मागच्या वेळेस आध्यात्मिक तापाची पण व्याख्या सांगितली. दासबोध हा ग्रंथ जो आहे तो सगळा वेद उपनिषदांवर आधारित आहे. त्यामुळे वेद उपनिषदामध्ये या अधिभौतिक तापाला काय म्हटलं आहे त्याची व्याख्या समर्थांनी आधार म्हणून घेतली आहे असं आपल्याला दिसेल. तर सुरुवातीलाच त्यांनी अधिभौतिक तापाची व्याख्या आपल्याला सांगितली. सर्वभूतेन संयोगात सुखम दुःखंच जायते, द्वितीय ताप संताप हा सत्यंचैवाधिभौतिक. ते म्हणतात सर्वभूतेन संयोगात. सर्वभूतेन म्हणजे सर्व भूतमात्र, प्राणीमात्र, जे जीव आहेत, जे जे जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांच्या संयोगाने म्हणजे त्यांच्याशी संपर्क आल्याने सुखम दुःखंच जायते, आपल्याला सुखदुःख होते. आता व्याख्यामध्ये करताना सुखदुःख होते असं म्हटलं आहे बरं का, की अन्य सगळ्या सजीव गोष्टींच्या संयोगामुळे त्यांच्या संपर्कामुळे आपल्याला सुखदुःख होते. अगदी आपण पाहतो की एखादा पेट ॲनिमल आहे तर त्या पेट ॲनिमलला पाळताना त्या मालकाला त्या घरातल्या माणसाला किती सुख होतं, किती आनंद मिळतो. त्यामुळे सजीवांच्या सहवासात राहिल्यावर फक्त दुःख होतं असं ती व्याख्यानी केलेलं. त्या सजीवांच्या संपर्कात राहिल्यावर सुख दुःख मिळतं आपल्याला. आपण या अधिभौतिक ताप म्हटलंय म्हणून तापाचा म्हणजे दुःखाचा विचार करणार, पण या सगळ्या सजीवांमुळे किंवा माणसांमुळे आपल्याला आनंद मिळण्याची जागा तीच आहे. पशु पक्षी प्राणी, किती पक्ष्यांचे फोटो आपण काढतो, किती पक्ष्यांच्या नवीन नवीन गोष्टी आपण पाहतो, त्यांच्या घरटी विणण्याच्या गोष्टी आपण पाहतो, त्यांचं सतत कार्य मग्न राहण्याची जी गोष्ट आहे ती आपण पाहतो. या सगळ्या गोष्टी माणसाला सुख देणाऱ्या, आनंद देणाऱ्या किंवा अगदी मार्ग आदर्श वाटणाऱ्या अशा आहेतच की. तर त्या सगळ्यांचा सुख म्हणून विचार करायचा अगदी बरोबर आहे. परंतु आपण आता ताप म्हणतो आहोत तर या सगळ्या जीवजंतूंपासून, सजीवांपासून, माणसांपासून आपल्याला ताप का होतात, तर द्वितीय ताप संताप हा दुसऱ्या प्रकारचा ताप जो आहे, म्हणजे आता आध्यात्मिक झाला, आता अधिभौतिक ताप जो आहे त्याला सत्यम चैव अधिभौतिक, हा खरोखरच अधिभौतिकता असं म्हणतात. भूतमात्रांपासून होणारा ताप त्याला अधिभौतिक ताप म्हणायचं अशी व्याख्या समर्थाने आपल्याला केली. बाह्य पदार्थांपासून, आता आतून नाही, आतलं झालं का शरीराच्या आत होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत ते आपल्याला दिसत नाही. खरं तर त्याला कारण आपणच असतो. समजा पोट बिघडलं त्याचं कारण आपणच असतो. आपण काही चुकीचं वर्तन केलेलं असतं आणि त्यामुळे शरीराच्या आतले ताप आपल्याला सहन करावे लागतात. वातपित्त कफाचं काहीतरी प्रमाण प्रत्येकाचं असतं, ते बिघडलं तर आपण सगळ्यांना आपल्याला अनुभव असतो की वात वाढला किंवा पित्त वाढलं, कफ वाढला की आपल्याला ते होतं. आता ते वाढण्याचं कारण काय असतं ते आपल्या प्रत्येकाला माहीत असतं. असो,
तर ते जसं आहे तसं आता आपल्याला अगदी भौतिक तापांच्यामध्ये बघायचं आहे की बाहेरच्या वस्तूंकडून आपल्याला होणारा ताप जन्मापासून मरेपर्यंत, माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत खरं तर या निसर्गाशी त्याची मैत्री आहे आणि तो निसर्ग सगळा व्यवस्थित काम करतो आहे. उन्हाळ्यात तर पावसाळा, पावसाळ्यात तर हिवाळा, हे चक्र, सगळे ऋतू, सकाळ दुपार संध्याकाळ, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत. म्हणजे निसर्गाबद्दल अशाही एक प्रेमाची, सहानुभूतीची गोष्ट, कृतज्ञतेची गोष्ट आपल्याकडे आहे. पण झालं आहे असं की आपण ते सगळं निसर्ग विसरलोय म्हणजे असं की त्या निसर्गाने आपल्याला हे सगळं दिलं आहे, परंतु आपण त्याचा कृतज्ञता म्हणून विचारच करत नाही. आता शहरात राहणाऱ्या आपल्याला हे काही नव्याने सांगायला नको आहे. रोज आपल्याला निरनिराळ्या लोकांकडून ही माहिती मिळते आहे. आजच आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये मोठा लेख आला की वडपिंपळाची झाडं लावायची आहे. अगदी प्रत्येक म्हणतात तसं 10 फुटांवरती लावा, तरच आपल्याला हे जे की पाऊस येत नाही आपण म्हणतो आहोत. आम्ही राहण्यासाठी घरं केली, झाडं फोडून टाकली, सगळी जी काही शेतीची जमीन होती ती आम्ही सगळी घरं बांधून सगळी नाश करून टाकला. आता आपल्याला ज्या काही निसर्गाच्या गोष्टी तोंड द्यावं लागतं आहे त्याला जबाबदार आपणच आहोत. तर आता या अधिभौतिक तापामध्ये निसर्गाबद्दलचं माणूस कृतज्ञता विसरला म्हणून त्याला हे सगळं ताप सहन करायला लागतं. नाही तर निसर्ग माणसाला मुळात दुःख देणार नाही आहे, उलट निसर्ग माणसाची काळजी घेतो. होता होईस तो निसर्गाची सगळी जी काही रचना आहे त्या रचनेबरोबर निसर्ग काम करतो आहे. माणूस मात्र आपल्या अमर्याद स्वार्थापोटी या निसर्गाशी कृतज्ञपणाने वागतो आहे. असं आपल्या लक्षात येईल की काही वेळा असे अनुभव येतात. आता आमचा घरातला अनुभव आहे, मी 3 महिने इथे नव्हते. सगळी झाडं जी होती ती सगळ्या प्रत्येकाला देऊन टाकली आणि इथे कोरड्या कुंड्या खरं म्हणजे पडल्या होत्या. पण मी जेव्हा आले त्या दिवशी एका कुंडीमध्ये थोडंसं हिरवा एक असा मोड आलेला होता की ती 1 सेंटीमीटर असेल. कसं काय त्या 3 महिन्यामध्ये तेवढं हिरवा त्याचं कोंब राहायला माहीत आहे. मग त्या दिवसापासून लगेच पाणी घालायला सुरुवात केली. मात्र आज 1.5 फूट ते वाढलं आहे. लिलीचा कोंब आहे, त्या जीवानी म्हणजे त्या कोंबानी तो जीव कसा काय धरून ठेवला पाण्याशिवाय. उन्हाळ्याचे दिवस कुणीच त्याला कधीच पाणी घातलं नाही, कोणी घरात नव्हतंच. बरं चांगली जी 5-6 झाडं होती ती ऑलरेडी देऊन टाकलेली होती, त्यामुळे कचरा पडलेला होता, पालापाचोळा होता, माती नुसती पडली होती. पण त्याच्यात तो कोंब जीव धरून राहिला होता आणि आता त्याला पाणी मिळाल्यावर त्याची वाढ झालेली आपल्याला दिसते. तर असं निसर्गाचं आपल्याला मदत होईल असा प्रयत्न असतो. निसर्ग कधी आपल्याशी कृतज्ञतेने वागत नाही, आपण मात्र तसे आहोत असं दिसतं. आपल्या शरीरामध्ये कुठं काही जरी दुखापत झाली तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लगेच शरीरातल्या उर्वरित जागेचं जे सैन्य आहे म्हणजे पेशी आहे त्या सगळ्या पेशी त्या ठिकाणी जातात आणि मग तिथला रोग बरा होण्यासाठी आतली जी नैसर्गिक रचना आहे शरीराची त्या रचनेबरोबर काम करतात. पण आपण हे सगळं लक्षात घेतो. निसर्गाचे नियम पाळले, शरीराचे नियम पाळले तर त्या नियमाबरोबर आपण गेलो तर काहीसा ताप या गोष्टीचा विचार करायचं कारण नाही. पण तसं होत नाही. आपण वनस्पती, कृमी, कीटक, पक्षी, मासे, जनावरं हे सगळे या जगात राहतात. आपल्या असं लक्षात येतं की हे आपापसामध्ये अतिशय सलोख्याने वागतात, माणसं सोडून. बाकी सगळे या पृथ्वीवरचे जीव जे आहे ते सगळेजण आपापसात म्हणजे होत असेल, पण खरंच आपण गोशाळेमध्ये जातो अशा रांगेनी गायी बांधलेल्या असतात. समोर त्यांच्या अशी एखादी ढोशी दिली आहे आणि तिला खाऊ दिलं नाही आहे आणि सगळं तिचं आपणच खाल्लं आहे असं कोणी दृश्य दिसत नाही. कारण त्यांना आमच्यासारखं साठवून ठेवायचं नसतं. त्यावेळेला भूक झाली की ते शांत झालेले असतात. त्या आपल्याला सजीवांच्या बाकी सगळ्या याच्याकडून माहिती आहे की ते एकमेकाला कोणी त्रास देत आहेत असं आपल्याला दिसत नाही. माणूस मात्र माणसाशी फार दुष्टबुद्धीनं म्हणजे अघोरी गोष्टी करतो आणि माणूसच माणसाला अत्यंत त्रास देतो अशा गोष्टी आपल्याला दिसतात. कुठलाही जो पशु आहे तो पशु समूहातील दुसऱ्या पशुशी म्हणजे त्या शकुंतलेची गोष्ट सांगतात की खरं तर ती शकुंतला जी आहे, शकुंत म्हणजे पक्षी, त्याच्यावरून त्या शकुंतला नाव तिला पडलं. त्या तपश्चर्या केली आणि मग ती
तपस्या बुडावी, त्याची भंग पावावी म्हणून ती कोण मेनका आली आणि तपस्याला भंग पावली विश्वामित्रांची. मग तपस्याला भंग पावल्या, त्या भंग पावल्यानंतर जी मुलगी झाली, जेव्हा त्याला त्या हे झालं की आपण फार मोठी चूक केली, ते म्हणाले मला संन्यास घ्यायचा आहे आणि ते निघून गेले. आणि ही पण म्हणाली मला फक्त तपोभंग करायला घ्यायचं होतं, माझा या मुलीशी काहीच संबंध नाही. आणि ती मुलगी जंगलात राहिली. पक्ष्यांनी पाहिलं की हा जीव आहे आणि पक्ष्यांनी आपल्या जसा पक्ष्यांनी पिल्ल्यांच्या तोंडामध्ये अन्नाचा कण घालायचे तसं या मुखामध्ये घातला, पाण्याचा थेंब घातला. कोणाचं तरी लक्ष गेलं असेल आणि मग त्या शकुंतला नाव पडण्याचं कारण, शकुंत म्हणजे पक्षी, पक्ष्यांनी जिची काळजी घेतली ती शकुंतला आणि ती शकुंतला मग पुढे कण्वमुनींच्या आश्रमामध्ये वाढली असा आपल्याला इतिहास सांगतो. तर हे असे पक्षी पुन्हा आमच्यावर प्रेम करणारे असतात, भावाला करतात, म्हणजे आपण त्यांना जे काही देतो त्याच्यापेक्षा ते अधिक आपल्याला देतात. आणि माणसं मात्र तसं पशूंशी काय किंवा माणसांशी काय दुष्टपणाने वागतात. परवाच मला एका मंत्र्याशी बोलताना हलाल म्हणजे आहे तरी काय असं मी विचारलं, तेव्हा म्हणे मुसलमान माणसांनी तिला सांगितलं की हलाल याचा अर्थ आम्ही ज्या प्राण्याला मारायचं त्याची पूजा करतो. अरे पण पूजा करता आणि मारता ना, मग त्याचा काय उपयोग? पूजा करायची, मारायचं आणि मग ते खायचं, याला अर्थ काय? तर माणूस अत्यंत कृतज्ञ आहे, पण पशु पक्षी प्राणी मात्र तसे नाही. माणूस अन्यायाने, स्वार्थाने, सूडबुद्धीनं वाटेल तसा वागतो. हे सगळं समर्थाना या सगळ्या यादीतून आपल्याला सांगायचं. नुसती यादी द्यायची नाही आहे, त्या यादीतून आपल्याला सांगायचं आहे की आपलं नेमकं कुठे चुकलं आहे आणि आता याची सुधारणा कशी करायची किंवा असं आपल्यातून होऊ नये यासाठी आपण काय कसं करायचं. ही जी माणसाची दुष्टबुद्धी आहे ती का आहे? तर एकतर माणूस खोटेपणा करतोय, स्वार्थीपणा करतोय, नुसतं अज्ञानाने नाही आहे. अज्ञान असेल तर माणसाला सांगितलं तर कळेल तरी. अज्ञानापेक्षा अज्ञानाबरोबर स्वार्थ आहे, माझं झालं की झालं ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमुळे ही दुष्टबुद्धी वाढली आहे. आणि अज्ञानाने, स्वार्थाने, दुष्टबुद्धीने माणूस असा वागतोय, या सगळ्याची जाणीव समर्थाला आपल्याला करून द्यायची. चांगली बुद्धी आणि वाईट बुद्धी. आता चांगल्या बुद्धीला म्हणायचं ईश्वरनिष्ठ बुद्धी. मी परवा विष्णू सहस्रनामाबद्दल विचार करताना कदाचित बोलले असेल, पण मला अगदी आठवण होते की आपण यशस्मरण मातडा जन्मसंसार बंधनात नमस्तसे आपण प्रभविष्णवे असं म्हणतो. तर प्रभविष्णवे म्हणजे आपल्या सगळ्यांवर विष्णूचा प्रभाव आहे, भगवंताचा प्रभाव आहे. आपण चुकीचं वागणारच नाही, आपण दैवी गुण घेऊन आलो आहे आणि ते जे काही आहे त्याला ईश्वर बुद्धी म्हणायचं, त्याला सद्बुद्धी म्हणायचं, त्याला खरी चांगली बुद्धी म्हणायचं. आपण नुसते देवा पण प्रार्थना करतो चांगली बुद्धी दे रे बाप्पा. तर चांगली बुद्धी म्हणजे काय? तर हे भगवंताचं किंवा या विष्णूचं जो काही आपल्यावरती प्रभाव आहे तसं वागणं. त्या दिवशी पण मी उदाहरण दिलं होतं, मला ते उदाहरण जास्त आवडतं. आणि आत्ता आपण तसं म्हणतो पण तसं वागत नाही असं पण लक्षात आलं. उदाहरण असं दिलं होतं की समजा आपल्याला केळी घ्यायला जायचं आहे आणि आपण केळी घ्यायला खाली गेलो, केळ्याची गाडी पण तिथे उभी आहे, गाडीभर केळी आहे, केळी आपल्याला हवी आहे, तर आपण घेतो का? केळीवाला तिथे जागेवर नाही आहे, तर आपण आजूबाजूला विचारू हा कुठे गेला केळीवाला, आपण घेऊ केळी? उपस्थित असताना कुणालाही जर मी विचारलं की आपण केळी घेऊ का, छे असं कसं आपण घेऊ, ठीक आहे केळीवाल्याची वाट बघू, नाही तो आला वेळ तर दुसऱ्या गाडीकडे दुसऱ्या चौकात पुण्यात जाऊ, तिथे केळीवाला मिळेल, पण आपण उचलून घेत नाही. हे आपण जे उचलून घेत नाही ती आपल्याला ईश्वराने दिलेली सद्बुद्धी आहे. आज आपल्याला तसं दिसत नाही. आमच्या गावामध्ये शाळीवाला होता, मी शाळा आणायला गेले होते, शाळीवाला जागेवर नव्हता, समोरच्या सोसायटीत द्यायला गेला होता, मी उभी राहिले आणि मी आल्यावर त्याला असं म्हटलं की तुम्ही अहो एवढा मोठा माल टाकून जाता, पण म्हटलं आपला भारत देश आहे म्हणून फक्त हे जमताय बरं का, आपल्याकडे कोणी हात लावत नाही असं मी त्याला म्हटलं. बाई कोणत्या जमान्यात तुम्ही राहताय? मी मोठा भरोसा टाकतो त्या गजानन महाराजांवर आणि म्हणे मी शहाळं द्यायला वरती जाऊन येतो, पण कुणीही घेऊन जाताय हल्ली माझ्या गाडीवरचं शहाळं. मी त्या ऐकलं आणि चरकलं की अरे असं वागतात लोक. मग गेला कुठे आमचा ईश्वराचा प्रभाव असणारा आमच्यावरती? विष्णवे प्रभविष्णवे असं आम्ही म्हणतो की भगवंताचा आमच्यावर प्रभाव आहे, भगवंत आम्हाला सद्बुद्धी देतो आहे. पण आज माणूस भयानक स्वार्थी झाला. मिळेल त्या मार्गाने मला मिळालं की झालं,
आपण आत्ताच विषय झाला आमचा अन्नदानासाठी पैसे देतो आपण, आणि अन्न घ्यायला येणारे लोक खरंच खरंच गरजेचे असतात का हो? आपण कष्ट करावे, आपल्या कष्टाने जे मिळेल ती गोड बांधून भाकरी खावी, असा का विचार आमच्या मनामध्ये येत नाही? आमच्या घंटाळीच्या मंदिराच्या बाहेर एक दुर्बल साडीवाली आजीबाई दिसतात. काल मला गोष्ट कळली, 1000 रुपये रोजचं त्यांची मिळकत आहे. रोज 1000 रुपये स्टुलावर बसून बाई ती मिळवते. कुणाकडून? येणाऱ्या तुमच्या आमच्याकडून. का आम्ही लोकांना देतो? हे अगदी होतच नाही आहे योग्य ठिकाणी जाण. आपण लोकांना आणखी बेकार करतो. काम न करता पैसे मिळवण्याची ही जागा आहे, ही मंदिराची जागा काय काम न करता पैसे मिळवण्याची आहे? असो, विषय असा आहे की हे भौतिक ताप आहे तो स्वार्थामुळे, दुष्ट बुद्धीमुळे. आपण जर ईश्वरनिष्ठ बुद्धीनं, सद्बुद्धीनं वागलो तर याच्यात गरीब श्रीमंत भेद नाही, ज्ञान अज्ञान भेद नाही. कळतं लोकांना तरी चुकीचं वागतात. केवळ गरिबाची सुद्धा ईश्वरनिष्ठा असते. मी शुद्धरगड गेले ते दासबोध जन्मोत्सव होता. सबंध आपण जिथे गाडीतून उतरतो तिथपासून पायऱ्यांपर्यंत छोटी 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 दुकानं लागलेली होती, चक्र असते तशी. आणि मग मला एक बाई दिसली, काही विकत होती करवंद, जांभळं, आळू वगैरे, आणि अगदी फाटकी साडी होती. मला मोठा शहाणपणा वाटला. पटकन मी माझ्या पिशवीतली साडी तिला दिली. आणि आपण पहिले फार मोठं दान केलं आहे असा एक भाव जाणून माझ्या मनात होता. आम्ही शहरी ना, कशी माणसं की आम्ही कसं लगेच लक्षात आलं, आणि माझ्या साडीने का मोठं होणार आहे, मला काही गोष्ट आहे, अशा भावाने मोठी मी तिला दिली. आणि झालं, उत्सव झाला, पार पडला. 2 दिवसांनी मी खाली उतरले पुन्हा परत येण्यासाठी. आणि माझ्या पाठीपुढे एक मुलगी धावत आली 10-12 वर्षाची. काकू काकू जरा थांबा, माझी आई तुम्हाला बोलावते. म्हणून मी मागे वळले, कोण बोलावत आहे? तर ज्या बाईला मी 2-3 दिवसापूर्वी साडी दिली त्या बाईने मला 1 किलो तांदूळ दिले. गरिबीचा सवाल नाही आहे हा, ती गरीब आहे, पण तिच्याजवळ जे आहे ते ती द्यायची तयारी. हा प्रभविष्ट आहे, हा भगवंताचा तिच्यावरती असलेला जो प्रभाव आहे, तिची सद्बुद्धी आहे की मी कुणाचं फुकट घेणार नाही. या माऊलीने मला साडी दिली, या माऊलीला मी माझ्याजवळ जे आहे ते देणार. त्यामुळे इथे ज्ञान अज्ञानाचा, शिकल्या सवरण्याचा प्रश्न नाही आहे. ही जी आतमध्ये असणारी भगवंताचा जो प्रभाव आहे तो आम्ही विसरत चाललो. त्याच्यावर स्वार्थाने आक्रमण केलं आणि स्वार्थामुळे आमची सद्बुद्धी नाश पाहू लागलेली आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माणूस मोठा सुशिक्षित झाला, शिकला सवरला, त्याला 4 डिग्र्या मिळाल्या म्हणजे तो चांगला वागेल असं नाही. आज आपण पाहतोच अत्यंत बुद्धिमान माणसं मोबाईलमधल्या कुठल्या गोष्टी करून आपला पैसा उभारतात बँकांमधला. एक चुकीचं आपण काही दाबलं बटन की काय होतं, कशी आपल्या माहिती लोकांना मिळते आणि त्याचा वापर कसा चुकीचा करतात, कुठले फोटो आणि कुठल्या फोटोचं काय होतं, AI तुमचं काय काय करू शकतो वगैरे वगैरे. हे काय आहे? हे सगळं बुद्धिमान लोकांच्याच गोष्टी आहेत ना. म्हणजे बुद्धी असणं आणि नसणं याच्यावर भगवंताचा प्रभाव वगैरे काही नाही. भगवंताचा प्रभाव लक्षात घेऊन निस्वार्थीपणाला आचरण जो करेल त्याच्यासाठी हे सगळं आहे. आणि मग या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, याची जी भौतिक ताप आपल्याला सहन करावा लागतं त्याचा विचार केला तर यालाच भगवंतांनी गीतेमध्ये आसुरी संपत्तीची यादी दिलेला, त्याच यादीचा हा भाग आहे. भगवंतांनी दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थसंपदमासुरी अशी आसुरी संपत्तीची यादी दिली. तीच आसुरी संपत्ती समर्थाने आपल्याला 85 ओव्यांमध्ये वर्णन करून सांगितले. असा जो माणूस आहे आसुरी संपत्ती असणारा, हा स्वतः तर या आसुरी संपत्तीमुळे बेभान आणि बेफाट आचरणाचा झालाच आहे. म्हणजे तो त्याला तर आनंद नाहीच मिळत, पण त्याच्या वागणुकीमुळे किंवा त्याच्या सहवासामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. अगदी जे निरपराधी आहे, काही विचारांचा संबंध नाही, त्यांचाही त्रास होतो. कालच आपण पाहिलं एक म्हातारे आजोबा केवळ थुंकल्यामुळे रागावले आणि केवढा मारलं त्या लोकांनी त्यांना. तर हल्ली काय घटना घडली की लगेच फोटो येतात ना, तर आपल्याला लगेच कळतं. हा वेळ कुणाला काही चुकलं तर सांगायचं पण नाही का हो? अरे असं नको वाटतं, थुंकू एवढंच म्हणाले त्या आजोबा. लगेच हाणार आली आणि रक्तमंमळ केलं त्यानं. ही काय प्रवृत्ती आहे? तर असं निरपराध असणारे किंवा कोणी आपल्याला काही चांगलं सांगताय असा सुद्धा विचार न करता जे काही चाललेलं आहे ते सगळं भगवंताचा प्रभाव संपल्यासारखं सगळं आहे. असं नवनवीन ज्या गोष्टी दिसतात आपल्याला, छळाच्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या, ह्या दुसऱ्याला त्रास देण्याच्या गोष्टी. हे ना काही ना प्रकारे हे सगळं असं पैसा कमावणं, विकार, वासना, भोग
या सगळ्या मुळे स्वतःची पण शांती गमावणं आणि दुसऱ्याची पण शांती गमावणं असं आहे. केवळ भोग, केवळ सत्ता पिपासू, केवळ सत्ता हडप करणं, केवळ दुसऱ्याला त्रास देणं किंवा राजकारण धर्मकारण त्याला काहीही नावं द्या, काय वाटतं ते चोरी राणी लबाडी, आता तर नवनवीन लव जिहाद लँड जिहाद काय जे काही प्रकार आहेत त्या सगळ्यातून स्वतःही दुःखी आणि दुसऱ्यालाही दुःखी करतात. याला काय मिळायचं म्हणजे आपल्याला पण त्याचा उपयोग नाही आणि दुसऱ्याला पण त्याचा उपयोग. हे सगळं जेव्हा वर्णन आपण वाचू ना 85 ओव्या तुम्ही वाचा ना तेव्हा अंगावर शहारे येतात. हे काय आहे अशा पद्धतीचं सगळं आहे. समर्थांना याच्यातून सांगायचं आहे की ही सगळ्यांना ही सगळी दुःख येणार नाही आहे. अशी काही भीती बाळगायचं कारण नाही की बापरे एवढी 85 यादी दिले आणि मी आता म्हटलं तसं गेल्या 350 वर्षात आणखीन आपण भर घातली. तर हे सगळं सगळ्यांना नाही आहे. काहींचं खरोखरच अगदी लाल कार्पेट घातलेलं आयुष्य जातं सुद्धा, पण तरीसुद्धा काही ना काहीतरी या दुःखाला सामोरं जावं लागतं. असा प्रत्येकाचं अनुभव असतं. म्हणून अशी सुटका नसते काहीतरी आणि मग आपण त्याला कारण नाही मिळालं तर म्हणतो काहीतरी माझं पाप असेल म्हणून मला सगळं सहन करावं लागलं. पण काहीतरी आपल्याला या आधी भौतिक तापाचं लहानपणापासून उदाहरण मिळतात, अनुभव मिळतो. आता ही जी काही शोकांतिका आहे म्हणजे आता म्हटलं आपण गेल्या 350 वर्षात विज्ञानानं खरं म्हणजे आपल्याला जीवनाचं बाह्यांग आहे ते किती सुखकर केलं आहे. आपण जर आपल्या आधीच्या पिढीशी तुलना केली तर आपलं जे जीवन आहे बाह्यांगाच्या दृष्टीने विचार करता आपल्या खूप सुखाच्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत विज्ञानाच्या सहाय्याने. पूर्वीचे कष्ट आपल्याला राहिलेले. गृहिणी म्हणून विचार केला तरी आपल्या आधीच्या 2 पिढ्या गृहिणी आणि आत्ता यांच्यामध्ये किती अंतर आहे. विज्ञानाने आपल्याला किती सुखसोयी उपलब्ध करून दिले सगळं आहे. पण या बाबतीत विज्ञानाने आपल्याला किती प्रगती दिली असते, किती सुखसोयी दिल्या असल्या तरी वाईट भावना दुष्ट प्रवृत्ती यामध्ये माणूस काही शहाणा झाला नाही. त्या परीक्षेत माणूस फार नापास झालेला आहे. जसा जसा विज्ञान वाढत आहे, ज्ञान वाढत आहे, माणसाच्या डिग्र्या वाढत आहेत तसा कसं त्याचं जे वाईट वासनांची गोष्ट आहे ती वाढते, त्याच्या परीक्षेसारखीच वाढते. त्यामुळे या दृष्टीने विचार केला तर आपला फार मोठा पराभव आहे की माणूस नुसता बाह्यांगाने सुधारला, डिग्र्या नुसत्या घेतल्या पण भोग वाढले, लालसा वाढली, दुष्टपणा वाढला, स्वार्थीपणा वाढला आणि पर्यायाने दुःखी झाला. असं आहे जे की भगवंताचा प्रभाव आपण विसरतोय, सद्बुद्धी आपण विसरतोय. चांगली माणसं सुद्धा गैर वागायला लागतात. म्हणजे आपण असा प्रश्न विचारला म्हणून नाही आम्ही असा हात पण नेला. आपण म्हणलं की आपली जी वस्तू नाही त्याला आपण हात लावला नाही, हे झालं आदर्शाची गोष्ट. पण खरोखरच विचार केला तर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपण असं वागतो का. मी एकदा बोरिवलीला चालले होते, आमच्या ठाण्यातून AC बस जाते पुणेकडून डायरेक्ट बोरिवलीला. मी बसले होते माझ्या शहराच्या बाकावर 2 तरुण मुलं AC बसला ऑफिसला जाणारी होती आणि ती तरुण मुलं होती आणि ती बघायला आणि कंडक्टरने तिकीटं काढली. त्यांनी पण 2 तिकीटं बिलावरशी काढली आणि माझं लक्ष गेलं कंडक्टरने त्याला 100 रुपयाची नोट जास्त दिली त्या मुलांना. त्यांनी 2 तिकीटं काढताना त्यांचे दोघांचे डोळे एकमेकांकडे बघून जमावले. मी पाहत होते की कंडक्टरला मागपर्यंत जाईल आणि परत येताना ही मुलं त्याला 100 रुपयाची नोट परत देतील आणि म्हणून मी लक्ष देऊन होते. पण ते मुलांनी ती नोट परत दिली नाही. मिळवती मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, सुशिक्षित आहेत, शिकलेली आहेत, पण मुलांनी आपल्याला जास्त आलेले पैसे दिले नाही. एकमेकांकडे खुणा केल्या हे मात्र नक्कीच मी पाहिलं. मग माझ्यासारखी काय मला चैन पडे ना. म्हटलं आता यांना सांगितलं काकू तुम्हाला काय करायचं, तुमचा काय संबंध, हे असं झालंच नाही असं पण ते म्हणतील. बरं कंडक्टरला लक्षातच आलेलं नाही आहे. तर माझ्या बाजूने बोलणारं कोणीच नाही. काय करावं असा विचार करत होते मी. आणि त्या मुलांची उतरायची वेळ झाली. मी बोरिवलीला जाणार होते, ती मुलं उतरणार होती पण मला काही हवे ना. आणि ती मुलं जशी उतरायला उठली तसं मी त्यांना म्हटलं तरी सोमनाची नोट देवळात ठेवा बरं का, तुम्हाला पचणार नाही असं बोलले. ती परत चवटली, दोघांनी मागे वळून पाहिलं आणि आपलं हे जे काही केलं आहे ते कुणाला तरी कळलं आहे. बस माझं एवढंच काम होतं. पण अशा प्रकारे सद्बुद्धी द्या म्हणतो पण चांगली माणसं सुद्धा प्रसंग येतो तेव्हा असं वाटतात याला काय करायचं, ही अशी गोष्ट असते. त्यामुळे याला उपाय एकच आहे, निर्भयपणानं राहायचं. जिथे कुठे आपल्याला जमेल तिथे आपल्याला बोलता आलं पाहिजे. प्रसंग पाहायचा मात्र. आपण एकटे पडलो तर आपण बाळ खाऊ,
त्यामुळे तसं नाही करायचं, कारण हे सगळं जग जे झालेलं आहे ना ते वाईटाचं झालेलं आहे. त्यामुळे अंदाज घ्यायचा, पण जिथे चूक आहे तिथे आपल्याला बोलता आलं पाहिजे. असं निर्भय पण राहायला समर्थ आपल्याला सांगतात. स्वतः तर तसं ते लागलेलं आहे आणि त्यांच्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहे, त्यामुळे आपण पण निर्भय व्हायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्संगामध्ये संतांच्या सज्जनांच्या सहवासात आपण राहिलो ना तर मग आपल्याला हे बळ येतं. म्हणून चांगल्या माणसांच्या सहवासात, संतांच्या सहवासात, सद्ग्रंथांच्या सहवासात ते आपल्याला राहायला सांगतात. थोडंसं असं आहे ना की त्रस्त झालेला जीव आहे, संकटग्रस्त झालेला जीव आहे, काहीतरी चिंता असणारा जीव आहे, त्याला संतांच्या सहवासात थोडं समाधान मिळतं, संतांच्या सहवासात त्याला शांती मिळते. पण म्हणून त्रस्त होईपर्यंत वाट नाही बघायची, आधीच संतांच्या सहवासात जायचं. संकट आल्यावर मग का विहीर खोदायची असं नाही करायचं, आग लागल्यावर नाही पाणी शोधायला जायचं, आधीच आपली तयारी करायची. म्हणून समर्थ सांगतात आधी आपल्या समाधान कशा कशात मिळतं ते विचारलं. समर्थ सांगतात संतांच्या सहवासात समाधान मिळतं, समर्थ सांगतात सद्ग्रंथांच्या सहवासामध्ये समाधान मिळतं. पण आपल्या लक्षात आपल्याला समाधानाच्या गोष्टी मामूली असतात. छान अभ्यासपुरीचं जेवण झालं समाधान, खूप तहान लागली ते छान थंडगार पाणी मिळालं झालं समाधान, छानपैकी गाण्याचा कार्यक्रम ऐकून आले झालं समाधान. ही सगळी समाधानाच्या गोष्टी आहेत, नाही असं नाही, परंतु या तत्कालीन समाधानाच्या गोष्टी आहेत. त्या वेळेपुरता तो आनंद, त्या वेळेपुरता काही ते समाधान आपल्याला नक्कीच मिळतं. आपल्याला जे संतांचं सहवास सांगतायत त्याच्यातून आपल्याला शाश्वत समाधान मिळतं. म्हणजे एखादी गोष्ट मिळाली तर समाधान झालं हे चांगलंच आहे, नाही मिळाली तरी समाधान वाटतं. अशा प्रकारचा जो मनाची तयारी असते ती संत सहवासात होते. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण विचार करायचा की आपल्याला या सगळ्या भौतिक तापातून, खरं म्हणजे या त्रस्ततेतून जर आपल्याला शांतपणे कडे जायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे. या मामूली तत्कालीन अशा समाधानाकडे न पाहता शाश्वत कायम टिकणारं आनंद देणारं जे काही आहे त्याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. मग त्या सुखाचा अनुभव संतांनी घेतलेला असतो, त्यांना ते माहीत असतं, त्यामुळे ते आपल्याला सांगतात. होतं असं की हे जगातलं सगळं दुःख पाहून राजा सुद्धा गौतम बुद्ध झाला, त्यांनी पाहिलं की काय हे व्याधी आहे, वृद्धपण आहे, मृत्यू आहे, ही सगळी दुःख प्रत्येकाला आहे. हे जेव्हा त्या गौतमाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी संसार सोडला की हा भोगात अर्थ नाही आहे, पण प्रत्येकाला व्याधी आहे, प्रत्येकाला वृद्धपण आहे आणि प्रत्येकाला मृत्यू आहे. मग या जर 3 गोष्टी आहेत तर मग कशासाठी भोग भोगायचे असं एका गौतमाला वाटलं आणि गौतमाचा बुद्ध झाला. तुम्हा आम्हाला या सगळ्या 3 गोष्टीवर तोंड द्यायचं आहे आणि तरी देखील या 3 गोष्टी आपल्याला सहन करण्याची ताकद पण मिळवायची. त्याच्यासाठी आपल्याला सोपा आणि खात्रीचा उपाय सत्संग असं समजतं आपल्याला सांगतं. खरं तर काय तसं पाहायला गेलं तर जीवन क्षणभंगूर आहे, आपल्याला दुसऱ्या मिनिटाचं काही माहिती नाही. आपल्याला पदोपदी या गोष्टीची जाणीव होते की आत्ता आहोत, उद्याचं आपल्याला काही माहिती नाही. आणि का जर का क्षणभंगूर असणारी गोष्ट आहे किंवा मृत्यू अटळ आहे असं जर सगळं आहे तर जे भौतिक व्यवहार आहेत आपले माणसाने माणसाशी करायचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारात आपण कशासाठी याद पडतो. एखाद्या व्यक्तीशी आपला एखाद्या मुद्द्यावर नाही पटलं तर तो मुद्दा सोडून आपल्याला बोलायला वागायला चांगलं काय हरकत आहे, पण तसं आपण करत नाही. एखाद्या मुद्द्यावर एखाद्या व्यक्तीशी नाही पटलं की फुली आयुष्यभर फुली समज आपल्याला सांगतात त्याने असं नाही करायचं. माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं असेल तर आपल्याला त्यातला शांतीचा, आनंदाचा, समाधानाचा भाग बनायचा. आपण कुठे इथे अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत, उद्याचं जर आपल्याला माहिती घ्यायची क्षणभंगूर आहे तर आपण इथले सगळे जे की आपले देवाणघेवाण आहे ती इथे पूर्ण करून जायचं. इथे जर पूर्ण झाली तर परत यावं लागेल ना, तर ते परत यायला नको असेल तर आपल्याला कसं वागायला हवं, कसं आचरण करायला हवं हे सगळं आपल्याला सांगतात. आदिभौतिक दुःखाचा हा जो विचार आहे म्हणजे एकीकडे आपल्याला असं पण माहिती की अवतार घेऊन आलेले जे भगवंताचा अवतार घेऊन आलेले जे श्रीराम जे श्रीकृष्ण आहेत ना त्यांना सुद्धा या आदिभौतिक तापाला सामोरं जावं लागलंच. काय ते हरिण, ते सोनेरी हरिण, सीतेसारखीला पण वाटावं ना की त्या हरणाचं कातण आपल्याला हवं आहे. त्यामुळे या भौतिक गोष्टींमध्ये आपल्याला त्याचं आकर्षण वाटणं हे अवतार धारण केलेल्या भगवंताला सुद्धा चुकलं नाही आहे असं आपण पाहिलं आहे. आणि आपल्याला मात्र ते जर भौतिक ताप यायला नको असेल
तर आपल्याला या सगळ्या भौतिक गोष्टींचं आकर्षण वाटता कामा नाही, त्यात आपल्याला पडता कामा नाही, असं जी तयारी करायची ती म्हणजे किती कठीण आहे याची कल्पना आपल्याला आहे. जे जे समोर दिसतं आहे ते आपल्याला हवंसं वाटणं, पण ते हवंसं वाटण्यामध्ये येणं प्रकारेणं मी ते मिळवीनच असं वाटतं का. मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तर दुःख नाही आहे, अशा प्रकारची भावना आपल्याला आपली करायची आहे. म्हणून ही मोठी यादी आपल्याला दिली आहे. यादी करून घाबरवणं हा काही समर्थांचा हा समास लिहिण्यामध्ये जराही उद्देश नाही आहे. समर्थानंतर आपल्याला सांगणार शेवटच्या वेळी सांगतातच की तुम्हाला अशा प्रकारे भीती वाटेल अशासाठी मी ही यादी देत नाही, पण जग हे असं आहे त्यातले काही अनुभव आपल्याला येतातच आहेत, तर त्या अनुभवांना बाजूला करत शाश्वत सुखाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण एकमेकांशी संपर्क ठेवला पाहिजे, संबंध ठेवला पाहिजे. ते आपल्या सांगतात जीवन समजा सद्ग्रंथांचा संत सहवासाचा आपल्याला आपण घेतला अभ्यास तर आपल्याला एक जीवनाला गंध आणता येईल, आपलं जीवन अतिशय समृद्ध करता येईल. म्हणजे जसं असतं ना अत्तराचा सुवास असा एकमेकांना देता येतो, तसं आपल्या सहवासाने एकमेकांना त्या जीवनाचा आनंद आपल्याला वाटता येईल. नुसतं संत सहवासात राहून त्यांचा आनंद आपल्याला मिळू शकतो अशा अर्थाने त्यांनी आपल्याला सांगितलं. याच्यासाठी एकदा आपलं ध्येय निश्चित झालं की मग आपल्याला त्या ध्येयाला पूरक असं आपण ग्रंथ निवडून द्यावा. नेमकं आपल्याला काय करायचं तर सध्या आपण असा विचार करतो की अगदी अलीकडच्या काळामध्ये आणि त्या मनाने सोपा असणारा ज्ञानेश्वरीच्या भगवद्गीतेच्या तुलनेमध्ये सहज अर्थ करणारा म्हणून दासबोध ग्रंथ आपण निवडला आणि या दासबोध ग्रंथाचा अभ्यास करायचा आपण ठरवलं. तो आपण समजून घ्यावा, त्याचा पाठपुरावा करावा. समजून घ्यावा म्हणजे जराही आपला वेळ वाया जाणार नाही याची अधिक म्हणजे पक्का निश्चय करावा. व्यर्थ अजिबात वेळ वाया जाऊ नये. काही ना काहीतरी आपल्या उपयोगात आपण राहिलं पाहिजे, म्हणजे मग हे बाकीचे विचार मनात येते. आपण जो मगासपासून समासाचा विचार करताना घडोघडी आपल्याला असं लक्षात येत आहे की माणूस स्वार्थीपणाने खरोखरच भगवंताला विसरत आहे. भगवंताचा जो आपण जन्मतः प्रभाव घेऊन आला तो नाहीसा होता, ते व्हायला नको असेल तर ती आधिभौतिक तापाची यादी जी समर्थाने आपल्याला दिली आहे ती यादी आपण वाचली तर आपल्याला भय नाही वाटलं. आपल्याला तर ठीक आहे, हा सगळं संकलित करून आपल्याला सांगितलं दिले. साप चावणं, विंचू चावणं, मधमाशी चावणं किंवा पै उधव घेणं, काय अंगावर येणं, असे प्राण्यांकडे कितीतरी असतात. किंवा आपण शहरी राहतो तर मारामारी होणं, कुठेतरी काहीतरी चोऱ्या होणं किंवा कुठेतरी झाडाची फांदीच अंगावर येऊन पडणं, अशाही गोष्टी, एखाद्या वाहनाचा आपल्याला धक्का लागणं, अशा या बाहेरच्या गोष्टींच्या होतात. किंवा आपण प्रवास करतो तर आपण ज्या डब्यात बसतो तिथेच बॉम्ब स्फोट होणं, काही घडू शकतं ना. त्याच्यात आपला दोष असं निमित्त मात्र झालं की त्या ठिकाणी आपण किंवा आपल्या मुलांच्या जीवनात येणारी दुःख ते पण आपल्याला त्रासदायकच असतं ना. दुसऱ्यांकडून आहे, डायरेक्ट आपलं नसतं, ते आपली मुलं आणि मुलांच्या जीवनात येणारं दुःख म्हणजे ते आपलंच आहे. एक मुलांना अपंगत्व येणं, मुलांना काहीतरी त्रास होणं किंवा सासूवास असणं किंवा अलीकडल्या काळ व्हायचं तर सुनवास असणं, ह्या सुद्धा गोष्टी बाहेरच्या जे भौतिक तापच आहे. भाऊबंदकी असणं, घरावरून इस्टेटीवरून भांडणं होणं, हा सुद्धा भौतिक ताप आहे. आणि त्या सगळ्या भौतिक तापाची यादी समजतात. धार्मिक दंगली किंवा काय म्हणायचं स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार, अशा सगळ्या घटना, त्या वाचून आपल्याला होणारा त्रास. पण डायरेक्ट आपलं काही नसतं, ते रोजचं वर्तमानपत्र उघडल्यावर जे वाचतो त्याने आपल्याला जो ताप होतो तो बाहेरून होणारा तापच आहे, तो पण अधिभौतिक तापच आहे. त्या अधिभौतिक ताप, हुंडाबळीसारखी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी समर्थांनी त्या काळात दिलेल्या आपण त्याच्यात आता भर घातलेल्या सगळ्या अधिभौतिक तापाच्या गोष्टी. तसं पाहायला गेलं तर आपण सगळे कर्मसिद्धांत मानणारी हिंदू धर्मामध्ये कर्मसिद्धांत, कर्मविपाक म्हणतो. तर आपलं जसं कर्म आहे तसं आपल्याला भोगावं लागतं. कर्म चांगलं केलं तर आपल्याला काही काम असं करावं लागणार नाही, पण आधीच्या जन्मामध्ये काय कर्म काय ते माहीत नाही. आणि मग आत्ताच्या आत्ता चांगलं कर्म करू म्हणजे निदान पुढल्या वेळेला त्याचं उपयोग होईल, त्यासाठी तरी चांगलं कर्म आपण करतो. त्या चांगल्या वाईट कर्माची जी काही फळं आपल्याला भोगावी लागतात ती सगळी आध्यात्मिक आधी राहिली. दोन्ही तापांच्यामध्ये ती आपल्याला केलेल्या कर्माची फळं म्हणून भोगावी लागतात. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये कुडी कल्पना असा शब्द बघा, विवेके कुडी कल्पना ते पालटीचे असं म्हणतात. कुडी कल्पना म्हणजे वाईट कल्पना,
विवेकाने ही अशी वाईट कल्पना जी आहे ती बाजूला करा. वाईट कल्पना म्हणजे काय? कल्पनेने सुद्धा काही गोष्टी आपल्याला असं झालं तर कसं झालं तर ही पण विवंचना असतात. म्हणून समर्थ सांगताय की ही कुणी कल्पना पालटी म्हणजे बदलून टाकायची, वाईट विचार बदलून टाकायचे. कसे बदलायचे? विवेकाने बदलायचं. वाईट विचार मनात आला की त्यासाठी लगेच भगवंताचं नाम घ्यायचं म्हणजे तो वाईट विचार दूर होईल. अशा प्रकारचं ते सांगतो. आणखीन एक सोपा उपाय समर्थ सांगतो. जे जे माझे आहे, मी लक्षात घ्यायचं, जे जे माझे आहे ते म्हणजे मी नाही. हे आपल्याला माहिती आहे. शरीराबद्दल विचार केला तर माझे डोळे, माझे कान, माझं मन, माझा जीव, माझा प्राण म्हणजे मी नाही. हे सगळं माझं, माझा हात, माझा मुलगा, माझा नवरा, माझं घर, जिथे जिथे मी माझं म्हणते ते म्हणजे मी नाही आहे. हे तर नक्कीच आहे. म्हणजे देहाबद्दल म्हणा, जीवाबद्दल म्हणा, प्राणाबद्दल म्हणा, मनाबद्दल म्हणा, ते काहीच मी नाही. मग मी काय आहे? आपलं हे जे सगळं वर्णन आपण करतो आहोत ते माझं म्हणून करतो. पण माझा हात माझ्या शरीराचा एक भाग आहे. माझी सगळी इंद्रिय माझ्या देहाची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहे. पण मी कोण आहे असा जर विचार केला तर आपल्या स्वतःचा म्हणजे स्वची ओळख आपल्याला करून घ्यायला आहे. खरा जो काही पूर्ण ग्रंथाचा ध्येयच आहे, विचार जो आपला सांगण्याचा तो हाच आहे की स्वची ओळख करून घेणं, त्या आत्म्याची ओळख करून घेणं. पण ती आत्म्याची ओळख अशा विविध मार्गाने समोर आपल्याला सांगते. आता म्हणतात हे असे आध्यात्मिक आणि अधिभौतिक ताप होतात, ते कोणामुळे होतात? तर एक तर देहातल्यामुळे किंवा देहाच्या बाहेरच्यामुळे. मग हे दोनही ताप व्हायला नको असतील तर देह म्हणजे मी नाहीच आहे. मग मला ताप होण्याचा प्रश्नच कुठे येतो? असं काही मुळावरतीच कुऱ्हाडीचा घाव घालतात की मी म्हणजे जर देह नाही आणि मी म्हणजे जर माझं स्वरूप काय आहे ते कळायचं असेल तर मग आपल्या लक्षात येईल आपल्याला प्राण, जीव, मन, काय सगळ्या गोष्टी ज्या माझ्या गोळा केल्या आहेत त्या बाजूला करायला. मग मी माझं स्वरूप म्हणजे काय? तर आत्मा. आता आत्मा हे जर माझं स्वरूप आहे किंवा चैतन्य म्हणा, आत्मा म्हणा, तर त्या आत्म्याला तो आत्मा दिसत नाही आहे मला, पण तो आहे. मग तो जो काही आहे त्याला ऐकू येते, तो दिसत नाही, त्याचं नेमकं अस्तित्व कुठं आहे ते आपल्याला सांगता येत नाही. मग आपण डोळ्याचा डोळा म्हणजे काय ते पाहिला आहे, कानाचा कान म्हणजे काय ते पाहिला आहे. त्यामुळे तो सगळीकडे आहे, ती कणाकणात पेशीमध्ये आहे. त्यामुळे त्याचं असं स्थान नाही सांगता येणार, जागा नाही सांगता येणार. आत बाहेर जिकडे तिकडे तो सगळीकडे आहेच आहे. आणि त्यामुळे तो होता आणि तो नसेल असं पण म्हणता येत नाही. मग ह्या मधल्या काळामध्ये मी माझं जे म्हणते आहे त्या माझ्याला पण त्याचा काही अर्थ नाही आहे. या आत्म्याला आपल्याला स्वरूपाला चैतन्याला शोधायचं आहे. आणि त्याच्यासाठी संत म्हणतात म्हणजे एकीकडे ना शरीराची स्तुती पण करतात आणि शरीराला वाईट पण म्हणतात. देह म्हणजे मी नाही सांगून टाकलं त्यामुळे देहाची निंदा पण करतात आणि देहामुळे हे कळणार आहे म्हणून देहाची स्तुती पण करतात. तुकाराम महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार. आता पाहिलं आध्यात्मिक ताप पण पाहिला, अधिदैविक ताप पण पाहिला. त्यामुळे तुकारामांच्या अभंगातली ही ओळ आपल्याला पटते की शरीर हे दुःखाचं कोठार आहे. खरोखरच आहे, हात बाहेर सगळी दुःख भरलेली आहे. असा एक क्षण जात नाही. मग ठेच लागला असू दे, नाही तर अपघात झालेला असू दे, कुणी आपल्या मनाला लागेल असं बोलणं असू दे, नाही तर काहीतरी चुकीची बातमी वाचलेली असू दे, काहीतरी आत बाहेर दुःखच सारखं भरलेलं आहे आणि पदोपदी त्या दुःखाचा अनुभव आपण घेतो आहे. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात शरीर हे दुःखाचं कोठार आहे, ते मान्य. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात शरीर चांगलं उत्तम. आता म्हणजे काय? तर हे दुःखाचं कोठार आहे हे कळायला नरदेह असावा लागतो, म्हणून नरदेह उत्तम आहे. काव्याला, चिमणीला, कोल्ह्याला, डुकराला काही कळणार नाही आत्मा वित्मा चैतन्य वगैरे काय, म्हणून त्यांना काहीच सांगून उपयोग नाही. नरदेहाला कळणार म्हणून नरदेह तो चांगला उत्तम आहे. समर्थाने पण आधी असं एकीकडे नरदेह स्तवन केलं. आपण पहिल्या दशकामध्ये पाहिलं सगळ्यांची जशी स्तवनं केली, गणेशाचं, शारदाचं, सद्गुरूचं, श्रोत्यांचं, संतांचं, तसं त्यांनी नरदेहाचं पण स्तवन केलं म्हणजे नरदेहाला चांगलं म्हटलं. पण त्याच समर्थाने आत्ता जन्मदुःख निरूपण केलं की जन्माला येतानाच दुःख
आता ह्या दोन्हीचा आपण काय नेमका अर्थ करायचा, तर शरीराला साधन मानलं म्हणजे आत्म्याचा शोध घेण्यासाठी त्या शरीराचा उपयोग केला, स्वरूपाचा शोध घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला, तर शरीर हे आपलं साधन आहे. त्या साधनाशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. हे चांगलंच आहे. स्वस्वरूप समजण्यासाठी, चैतन्य समजण्यासाठी ते चांगलंच आहे. पण त्या शरीराचा भोगासाठी, स्वार्थासाठी, लिहून नाही करून नाही असा जर विचार करत असता माणूस, केवळ पैसा, केवळ भोग, केवळ मौज मजा, केवळ ऐश्वर्य वाढवणं अशी जर वृत्ती असेल तर शरीर म्हणजे दुःखाचं डोंगर. शरीर सुंदर दिसावं, अगदी अलंकाराने, वस्त्रांनी, फेशियल करून, नित्यनियमाने, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हे सगळं घातक आहे. किती काही करा, त्याचा काही फार मोठा उपयोग होणार आहे का? पण हे कळायला फार वेळ लागतो. याच्यातच सगळ्यांना असंच राहिलं पाहिजे. आणि मग ते आपलंच कसं बरोबर आहे सांगण्याकडे पण प्रवृत्ती असते बरं का. इंद्रियाद्वारा भोगणं हे सगळं घातक आहे. त्या देहाला नटवणं, सजवणं घातक आहे. पैशांनी मानसन्मान मिळवणं घातक आहे. फुकट प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपड करणं, आपला फोटो कसा रोज वर्तमानपत्रात येईल, लोक कसं आपल्याला मान सन्मान देतील अशासाठी प्रयत्न करणं घातक आहे. विवेकाने, विचाराने, माणसाने सद्विचारी, सद्विवेकी, सावधानता बाळगून आनंदाचा अनुभव घ्यावा असं सगळं आपल्याला सांगतात. त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं त्यांचं सांगणं आहे की देह हवा आहे, पण त्या देहबुद्धीत न रमता आत्मबुद्धीमध्ये आपण गेलं पाहिजे. त्यासाठी जी काही प्रयत्नपूर्वक, हे असं एकदम नाही येणार, प्रयत्नपूर्वक आपल्याला संतांच्या साहित्यातून, संतांच्या सहवासातून हे मिळेल. आणि आपली जी भोगाकडे गेलेली बुद्धी आहे किंवा तिच्या पटकन जातं, पाणी जसं उताराकडे पटकन जातं तसं भोगाकडे आपण पटकन जातो. तिथे न जाता सद्बुद्धीकडे, सद्विचारांकडे आपण कसं येऊ याच्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करावं लागतं. ध्येय आपलं चांगलं ठेवावं लागतं. सारखं सारखं त्या भोगांकडे गेलेल्या मनाला पुन्हा पुन्हा वळवं असतात ना, त्या भोगांचं किती काय करा, ते जातातच त्या गवताकडे, त्यांना हाकलावं लागतं. तसं आपल्या स्वमनाला हाकलावं लागतं. निस्वार्थीपणानं कार्यमग्न आपल्याला स्वतःला ठेवावं लागतं. परोपकार, दान अशा सगळ्या गोष्टी पण प्रामाणिकपणे कराव्या लागतात, मुद्दाम कराव्या लागतात. त्याच्यातून आपली मनोवृत्ती हळूहळू बदलते. आपल्या अशा सगळ्या कृती, वृत्ती अशा संयमित झाल्या की खऱ्या अर्थानं आपल्याला आनंदाचा, समाधानाचा अनुभव मिळतो. शरीराला साधन म्हणून वापरलं तर ह्या अनुभवाचा आपल्याला आनंद घेता येईल असं या सगळ्या यादीच्या माध्यमातून समर्थानं सांगायचं आहे. नाहीतर नुसतं असं वाटेल आपल्याला की एवढी मोठी यादी दिली आहे आणि मग त्या खरोखरच त्या यादी वाचताना आपल्याला अनेक त्या काळातले जे रोग येतात त्याची नावं पण आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे ती वाचली की आपल्याला लगेच अर्थ बघावंसं वाटतं. हे म्हणजे काय असेल तर त्याच्या खोलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की ह्या सगळ्या तापांनी त्रस्त होण्यापेक्षा या तापातून आपण बाहेर पडून खरा निर्णय मिळाला आहे तर त्या आनंदाचा, समाधानाचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. सुरुवातीलाच आपण म्हटलं याच्यासाठी फार मोठी पुस्तकी ज्ञानाची गरज नाही आहे. संतांच्या सहवासामध्ये राहिलं, सद्ग्रंथांच्या सहवासात राहिलं, चांगल्या विचारामध्ये राहिलं, आपलं मन जे काही चुकीच्या दिशेला वळत आहे त्याला पुन्हा पुन्हा आपण आपल्या नीट वळणावर आणलं तर आपण चांगल्या मार्गाने जाऊ. आणि अखेरपर्यंत आपलं असं लक्षात येईल की आता आपल्याला अमुक एक गोष्ट आपली राहिली असं वाटलं. आपण माणसाचा विचार जास्त करतो, काही रोग किंवा साथीचं रोग याची खूप मोठी यादी समर्थ देतात. पण समर्थ माणसांच्या मुळे होणारे जे त्रास आहेत त्याची पण खूप मोठी यादी देतात. मुलं चांगलं वागत नाही, दुःख. घरातले, शेजारचे, राज्यातले, देशातले सगळे शत्रुवत वागतात त्याचं पण दुःख, असं सगळं सांगतात. पण हे दुःख कशाचं आहे? माणसाला दिलेलं जे दुःख आहे ते दुःख सहन होण्याच्या पलीकडे आहे. बाकी त्याला म्हणतात ना की त्याला काहीतरी उपाय असतात, पण हे उपाय आपणच आपले शोधून काढायचं असतं. मी गमतीनं नेहमी म्हणते की आपण थोडंसं ताणण्यापूर्वीच लगेच जोडायचा प्रयत्न केला, दुसरीकडून नाही आपल्याकडूनच बघतो. अजिबात उच्चार सुद्धा करा, महिनाभर झाला तुला फोन, माझी आठवण पण नाही मला फोन करायची, असं उद्गारच नाही काढायचं. त्या बाजूने कशाला काय करायला हवं म्हणून आपण सांगायला जायचं, आपण करायचं. असं केलं की मग ते ज्याचं त्याला कळायचं त्याला कळतं.
आपण सांगण्याची आवश्यकता आहे. माणसं बोलून घालवतात, माणसं चुकीचं वर्तन करून घालवतात. उगाच्या उगाच एकदा असं घडलं, बरं बऱ्याचदा ना तुम्हाला बायकांच्या बाबतीत नेहमी असं होतं की डायरेक्ट एखादी व्यक्ती आपल्याला काही वेळी बोललेली नसते, कुणाशी तरी बोललेली असते आपल्याबद्दल, आणि मग ते कोणीतरी आपल्या सांगतं की तिला तुझ्याबद्दल असं बोलत होतं, असं आलं, तेवढ्यावरून आम्ही त्या माणसाला वरती खरी मारतो. तर अशा बारीक बारीक गोष्टी असतात माणसाशी सवयीने येण्याचा. होता होईच तो प्रयत्न करावा की आपल्याशी जगमित्र ज्याला म्हणतो, समर्थांचा आवडता शब्द आहे की हे जगमित्र असावं, आणि हे जगमित्र होण्यासाठी सगळ्यांचे दोष पोटात घ्यावे. असं एकदम नाही, चुकणारच माणसं आहे, तिथे चुका होतातच, त्या सगळ्या आपण पोटात घेतल्या तरच या तापापासून आपण खऱ्या अर्थानं मुक्त होऊ शकतो. मग समर्थ आपल्याला सांगणार आहे की आध्यात्मिक काय किंवा अधिभौतिक काय, हे दोन्हीही एवढ्या मोठ्या याद्याने दिल्या, पण हे सगळे ताप बरे होणारे आहेत. ही मोठी गंमत आहे. एवढी मोठी यादी दिली, आपल्याला असं वाटतं की आता याच्यातून माणूस वर येणार कसा, तर नाही, माणसाने प्रयत्न केला तर दोन्ही प्रकारचे ताप आहेत ते बरे होणार आहे. तिसरा महत्त्वाचा ताप आहे, आधी दैविक ताप म्हटला आहे, तो दैवाचा आहे. त्या तापाचं काय होतं ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. तो ताप तर असा आहे की तो पूर्व जन्मातल्या काही गोष्टी असल्यामुळे, म्हणजे हेही दोन्ही ताप तसेच आहे, पण याच्यावर उपाय आपण ठरवलं तर औषधांनी, मनाने, प्रयत्नाने आपण याच्यावरती मार्ग काढू शकतो. त्या तापातून त्याचा त्रस्तपणा आपण दूर करू शकतो. आधी दैविकच हे ताप आहे, ते मात्र आपण घेऊन आलेलो आहोत, त्याच्याशी आपल्याला काही असा उपाय राहत नाही, पण तरी देखील भगवद्भक्ती हा सगळ्यात सोपा आणि खात्रीचा उपाय आहे. तरी आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथे सांगूया. तव स्मरण संतत स्फुरणदायमावळो, परियं कीर्तन सुरम्य करणी पडो, स्वदेश हितरक्षणा तुझी कथा आवडो, तुझ्या समोरामुची पडो देशकाली पडो. जय जय पाहतोया, स्वस्थ शरीर, शांत चेहरा,